ग्रुपर रिसॉन रफीक भाई कम ऑन। मैं इतना दूर आ गया पैराग्लाइडिंग के लिए। आफ्टर 4th day I tried, then finally I got fish. नमस्कार मित्रांनो, सी मॉन्स्टर फिशिंग गेअर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण फिशिंगला चाललो आहे। तर आपण एक चांगल्या स्पॉटवर आलेलो आहे। बघू शकता तुम्ही, एक नंबर स्पॉट आहे, पूर्ण ग्रीन आहे आणि मागे बघू शकता समुद्र आहे आणि आपल्यासोबत आज आहे शिव आणि रॉयडन आहे। बघू शकता या माणसाने जाम मोठे मोठे मासे पकडले आहेत आणि तुम्ही प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असणार। तर नक्कीच काहीतरी आपण कॅच करू डेफिनेटली आणि पहिला कास्टिंग करू, जसं आपण डेली करतो। अगोदर कास्टिंग करू, त्याच्यानंतर बेट फिशिंग करू। बेट फिशिंगसाठी आपण तारले आणलेले आहेत। तर लेट्स बघूया काय लागते आपल्याला, आज काय कॅच होते। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। तर बघूया। बघू शकता ग्रीन आहे एकदम, इकडे बघू शकता झाडं वगैरे, खूप नेचर एकदम जबरदस्त आहे आणि आपल्याला सरळ एकदम तिकडे जायचं आहे, त्या स्पॉटवर रॉक्सवर तुम्हाला दिसत असेल। स्पॉट चांगला आहे पण थोडा हवा जास्त आहे, हवा जास्त आहे बघू शकता तुम्ही। आणि पाणी पण थोडा एकदम असा मडी टाईप आहे पाणी, एकदम मडी वॉटर आहे। तर बघू शकता एकदम। तर चला व्हिडिओ फिशिंगला सुरुवात करूया। तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो सेटअप सोबत। चला मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या मुंबईची परिस्थिती खूप खराब झालेली आहे। बघू शकता हे पूर्ण कचरा आहे जो समुद्रातून सरळ वाहून इकडे आला आहे जारासोबत। तुम्ही बघू शकता लाईनीने पुरा समुद्राने कचरा इकडे टाकलेला आहे। समुद्र आपल्यामध्ये काही घेत नाही। बघू शकता जेव्हा आपण कचरा आतमध्ये टाकतो तो कचरा पावसाच्या नंतर परत बाहेर येऊन असा इकडे येतो। बघू एकदा पूर्ण कचऱ्याचा ढीग लागलेला आहे इकडे पूर्ण। आता इकडचं नेचर एवढं चांगलं आहे पण इकडे आपण एवढी घाण करून ठेवलेली आहे। टुरिस्ट लोक वगैरे येतात इकडे कचरा टाकून जातात। तर असं नाही केलं पाहिजे, कारण स्पॉट एकदम सुंदर आहे फिरण्यासाठी, बघू शकता। तर या पण तुम्ही कचरा आहे ना सोबत एका बॅगमध्ये घेऊन जा, प्रॉपर डस्टबिनमध्ये टाका। तर हेच आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। चला मित्रांनो, आपण बघू शकता फाय टायगर शेड मारत आहोत। बघूया काय कॅच होते की नाही आपल्याला। मित्रांनो, तिकडे आपण जवळजवळ 20 मिनटं आपण कास्टिंग केली। तिकडे काही खास आपल्याला स्ट्राईक लागले नाही, एक लहान स्ट्राईक लागलेली पण ते हुकअप नाही झाली मित्रांनो। पुढे आपण आलो तर तिकडे आपल्याला रफीक भाईची भेट झाली। रफीक भाईसुद्धा कास्टिंग करत होते, आम्ही जस्ट बोलत होतो। तेवढ्यात रफीक भाईला एका ग्रुपरची स्ट्राईक लागली आणि तो ग्रुपर रॉक्समध्ये बसलेला। तर रफीक भाई तो कसा काढतात ते तुम्हाला दाखवतो। नहीं भाई रुको रुको मत करो।
ग्रुपर रिसॉन बघू शकता मित्रांनो, रफिक भाईला एक चांगल्या ग्रुपरने स्ट्राईक दिलेली आहे आणि तो रॉक्समध्ये बसलेला. ग्रुपरची साईज जवळजवळ 1.5 किलोची आहे आणि हा आपल्याला लागला आहे रेड अँड व्हाईट कर्ली टेल शेडवर लागलेला आहे. हा शेड आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही मागवू शकता. आपल्या कॅटलॉगमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर खूप चांगली कॅच आहे. बरं वाटलं कॅच बघून, कारण केव्हापासून मासे लागत नव्हते, पण फायनली रफिक भाईला एक चांगले साईजचा ग्रुपर लागला. हाउस द फीलिंग? यस, गुड साइज ग्रुपर. अभी और ट्राय मारेंगे. बघू शकतो मित्रांनो, आपण आता बेट लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. असा आपण हा बेट लावलेला आहे. 13 नंबरचा हुक लावला आहे आपण. 13 नंबरचा हुक लावला आहे आणि तारली लावलं आहे. तारलीचा हेड, सार्डिन बोलतात आपण इंग्लिशमध्ये. तर बघूया, हा एक छोटासा पॉन्ड टाईप आहे समुद्राच्या पुढे, तर त्याच्यामध्ये कास्ट करूया याच्यामध्ये. बघू आपल्याला काय कॅच होते की नाही. मैं इतना दूर आ गया बैरामुंडी के लिए. After 4th day I tried, then finally I got fish. That's a barramundi. Beautiful barramundi. Yes, that's your dream fish. Yeah, waiting from long time. Yes. Finally I get my second fish. First fish I get grouper Yes. day before yesterday, and today finally I hope. Thank you, thank God, Alhamdulillah. Yes, yes. Okay, we'll see you soon Yes, with yes. next fish. Thank you.